ओम नमः शिवाय. आजची ही शिवकथा पूर्ण ऐकली तर तुमच्या आयुष्यातील गरिबी, कर्ज आणि संकट हळूहळू नाहीशी व्हायला सुरुवात होईल. ही शिवकथा इच्छा पूर्ण करेल, कारण की ही कथा फक्त गोष्ट नाही आहे, ही आहे महादेवाची कृपा जागवणारी कथा. कधी तुम्हाला असं वाटलंय का की कितीही कष्ट केले, कितीही प्रयत्न केले तरी गरिबी काही जात नाही? संकट एक संपत नाही तोवर दुसरा येत आहे. घरात सतत आजार, कर्ज, वाद, मन शांती. तुम्ही देवाला विचारता, मी काय चुकीचं केलं? जर हा प्रश्न तुमच्या मनात कधी आला असेल तर आजचा हा व्हिडिओ, ही कथा तुमच्यासाठी आहे. ही फक्त गोष्ट नाही आहे, तर ही आहे श्रद्धा, कर्म आणि शिव तत्व समजवणारी सत्यावर आधारित कथा. महाशिवरात्रीला ही कथा ऐकली तर तिचं फळ 100 पटीने वाढतं असं म्हणतात. महाशिवरात्रीच्या पवित्र रात्री जर ही कथा ऐकली तर वर्षभर महादेवाची कृपा तुमच्यावरती राहते. गरिबी, अडचणी आणि वाईट काळ दूर होऊ लागतो. पण एकच अट आहे की श्रद्धा असावी. मेहनत करा, पण पैसा काही टिकत नाही. घरात सतत वाद, संकट. मग आजची ही कथा तुमच्यासाठीच आहे, कारण की महादेव स्वतः गरीब भक्तांच्या पाठीशी उभे राहतात. तर आजची ही कथा तुम्ही शांत मनाने, एकचित्तेने, मनापासून ऐका. डोळे बंद करा, हात जोडा आणि मनामध्ये म्हणा, ओम नमः शिवाय. भगवान शिव हे केवळ देव नाही आहेत, ते तत्व आहे. शिव म्हणजे कल्याण, शी म्हणजे शमन करणारा, व म्हणजे वरदान देणारा. त्रिवेदात रुद्रांचा उल्लेख येतो. भयंकर पण करुणामय. शिवपुराणात त्यांना महादेव म्हटलं आहे. देवांचा देव महादेव. ते भस्म लावतात, कारण की ते सांगतात शरीर निक्षय आहे. ते स्मशानात राहतात, कारण ते सांगतात अहंकार नष्ट करा, कारण की ते अहंकार नष्ट करतात. त्यांच्या गळ्यात साप आहे, कारण ते भीतीवर नियंत्रण ठेवतात. त्यांच्या जटेतून गंगा वाहते, कारण की ते जीवन देतात. ते गरिबांचा देव आहे, म्हणूनच तर देवांचा देव महादेव असं म्हटलं जातं. कारण की त्यांना राजवाडे नको आहेत, त्यांना सोनं नको आहे, त्यांना मोठे नैवेद्य नको आहेत. त्यांना हवं आहे फक्त शुद्ध मन. शिव म्हणजे असा देव जो भाव पाहतो, पैसा नाही. सत्यावर आधारित शिव भक्ताची कथा. ही कथा आहे एका गरीब पण प्रामाणिक माणसाची. त्याचं नाव होतं माधव. माधव एका छोट्या गावात राहत होता. घरात आई आजारी, बायको अशक्त, 2 मुलं लहान शाळेत जात होती. त्याला शेती नव्हती, नोकरी नव्हती. दिवसाला मजुरी मिळाली तरच जीवन घरात बनत होतं. कर्ज वाढत होतं. लोक त्याला चिडवत होते, काय रे माधवा, देव काही ऐकत नाही का? तो हसायचा, पण आतून तो तुटलेला असायचा. एक दिवस सावकार त्याच्या घरी आला. उद्या पैसे नाही दिले तर घर जाईल असं त्याला म्हटलं. त्या रात्री माधव झोपू शकला नाही. पहाटे तो गावाबाहेरच्या जुन्या शिव मंदिरात गेला. मंदिर मोडकीसीस आलं होतं. फार ते जुनं मंदिर होतं. कुणी फारसं तिथे येत जात नव्हतं. तो शिवलिंगासमोर बसला. डोळ्यातून अश्रू वाहू लागला.
देव, मी चुकीचं काही केलं नाही. मी मेहनत करतोय. माझ्या मेहनतीचं फळ मिळत नाही. माझ्या मुलांचा यामध्ये काय दोष आहे? त्या दिवशी महाशिवरात्री होती. मंदिरातील वृद्ध पुजारी शांतपणे त्याला म्हणाले, बाळा, आजची रात्र तू जागरण कर. शिवलिंगावरती पाणी अर्पण कर आणि ओम नमः शिवाय हा जप कर. माधव म्हणाला, माझ्याकडे अर्पण करण्यासाठी दूध नाही आहे, बेलपत्र नाही आहे. त्यावेळेस पुजारी हसला. शिवाला वस्तू नको आहेत, भावना हवी आहे. महाशिवरात्रीचे 4 प्रहाल आहेत. महाशिवरात्रीला 4 प्रहाल पूजा करतात. पहिला पाणी, दुसरं दूध, तिसरा दही, चौथा मध. पंचामृत शिवतत्वाचे प्रतीक आहे. पण जर काहीच नसेल जवळ तर फक्त स्वच्छ पाणी आणि जप पुरेसे आहे पूजेकरिता. हेच महत्त्वाचं आहे जागरण. कारण की अंधार म्हणजे अज्ञान. रात्रभर जागरण म्हणजे अज्ञानावरती विजय. म्हणून जागरण केलं जातं. चमत्कार की श्रद्धा. त्या रात्रीस माधवाने उपाशी पोटी असताना तो उपाशी पोटी राहिला. डोळ्यात अश्रू. संपूर्ण रात्र ओम नमः शिवाय जप करीत तो राहिला. कधी रडला, कधी शांत बसला. पहाट झाली तेवढ्यात तो घरी गेला. 2 दिवसांनी गावात नवीन सरकारी योजना आली. त्या योजनेमध्ये माधवाला रोजगार हमी योजना, त्याला काम मिळालं. त्यामध्ये हळूहळू त्याने सुतारकाम सुरू केले. त्यानंतर छोटासा व्यवसाय त्याने स्वतःचा सुरू केला. सावकारांचं कर्ज फिटलं. आईची तब्येत सुधारली. घरात शांती आली. तो पुन्हा मंदिरात गेला. त्यावेळेस पुजारी त्याला म्हटले, महादेवाने चमत्कार केला नाही, तुझ्या श्रद्धेने तुझं नशीब बदललंय. शिवमहापुराणातील शिकारीची कथा. शिवमहापुराणात एक कथा आहे. एक शिकारी जंगलात भुकलेला होता. रात्र झाली. तो बेल वृक्षावरती बसला. खाली शिवलिंग होतं. त्याला ते माहितीच नव्हतं. रात्रभर तो जागाच राहिला. नकळत बेलपत्र खाली पडत होते. ती महाशिवरात्री होती. त्याच्या नकळत शिवाची पूजा होत होती. त्याला पुढे मोक्ष मिळाला. यातून काय समजतं की शिव भाव पाहतात, तुमचा हेतू पाहतात, तुमचं मन किती शुद्ध आहे, रिकामा आहे ते पाहतात. गरिबी दूर करण्यासाठी साधा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही हा करू शकता. किंवा अन्य सोमवारी, दर सोमवारी उपवास शक्य असेल तर दर सोमवारी करा. सकाळी शिवलिंगावरती पाणी अर्पण, 3 किंवा 5 बेलपत्र, ओम नमः शिवाय 108 वेळा जप करा. महिन्यातून एकदा रुद्र अभिषेक करा. पण लक्षात ठेवा की वाईट सवयी ज्या असतील तर त्या सोडा. जसं की खोटं बोलणं, दारू, कोणाची फसवणूक करणं हे टाळा. शिव उपासना म्हणजे केवळ पूजा नाही आहे, तर स्वभाव सुधारणं देखील आहे. गरिबी फक्त पैशाची नसते, मनाचीही असते. काही लोक श्रीमंत असतात पण अस्वस्थ. काही गरीब असतात पण शांत. शिव तुम्हाला श्रीमंत बनवतील पण आधी मजबूत बनवतील. संकट येतात कारण की शिव तुम्हाला घडवत असतात. लोखंड तापल्यावरच मजबूत होतं.
तसंच फक्त जर तुम्ही ही कथा पूर्ण ऐकली असेल तर तुम्ही समजा की शिवानी महादेवानेच तुम्हाला इथे आणलं आहे. आयुष्यामध्ये संकटे येतात. आपण अनेकदा विचारतो, देवा मी तुझी पूजा करतो तरी माझ्यावरती संकट का? पण एक सत्य लक्षात ठेवा, शिवभक्ताला तोडत नाही, ते घडवतात. शिव हा सहकर्ता आहे, पण तो वाईट कर्माचा, वाईट सवयींचा आणि वाईट विचारांचा संहार करतो. कधी कधी गरिबी येते जेणेकरून अहंकार जाऊन श्रद्धा निर्माण व्हावी म्हणून. कधी कधी अपयश येतं जेणेकरून माणूस आतून मजबूत होतो. ज्या पद्धतीने माधवाच्या आयुष्यातील संकट आली, पण ती शिक्षा नव्हती, ती त्याची परीक्षा होती. त्याच पद्धतीने जर आयुष्यामध्ये संकट आले तर ती परीक्षा आपण प्रामाणिकपणे दिली पाहिजे, मग त्याचं चांगलं फळ मिळतं. महाशिवरात्रीचे असेच काही गुपित महत्त्व आहे. महाशिवरात्री ही साधी रात्र नाही आहे, म्हणून तरी महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक उपाय, पूजा, अर्चना, वेद केले जातात. पुराणानुसार याच दिवशी शिव आणि पार्वती यांचा विवाह झाला. याच रात्री भगवान शिवांनी तांडव नृत्य केले आणि याच रात्री उपवास, जागरण, जप केल्यास कर्माचे बंधन हटले. महाशिवरात्रीला केलेली एक प्रार्थना साध्या दिवशी केलेल्या 100 प्रार्थनेच्या इतकी प्रभावी असते. पण फक्त एकच अट आहे की तुम्ही जी तुमची भक्ती कराल, जी प्रार्थना कराल ती मनापासून श्रद्धेने करा. इच्छा कशी पूर्ण होते? तर इच्छा पूर्ण होणं म्हणजे अचानक लॉटरी लागणं असं नाही आहे. इच्छा पूर्ण होणं म्हणजे योग्य संधी मिळणं, योग्य लोक भेटणं, योग्य वेळेवर योग्य निर्णय घेण्याची बुद्धी तुम्हाला येणं. शिव तुम्हाला थेट पैसा देत नाही, पण पैसा कमवण्याची ताकद, बुद्धी तुम्हाला देतात. शिव तुम्हाला थेट सुख देत नाहीत, पण संकटांना सामोरे जाण्याची शक्ती देतात. आणि जेव्हा मन मजबूत होतं तेव्हा गरिबी आपोआप कमी होते. तर आजपासून एक छोटंसं व्रत करा की 30 दिवस रोज 5 मिनिटं डोळे बंद करून तुम्ही ओम नमः शिवाय हा जप 108 वेळा म्हणा. सोमवारी शक्य असेल तर शिवालयामध्ये जा, महादेवाला पाणी अर्पण करा आणि एक गोष्ट पाळा की कोणाचं वाईट करू नका. तुमच्या आयुष्यात बदल दिसायला मग सुरुवात होईल. तुम्ही कल्पना करा की आज तुम्ही ही कथा ऐकत आहात, कदाचित कारण की शिवानीच, महादेवानेच तुम्हाला इथे आणलं आहे. काहीही योगायोग नसतो. जर तुम्ही संकटात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी काही संकेत आहे. हार मानू नका. महादेव शांत बसलेले दिसतात, पण ते तुमच्यासाठी काम करत आहेत. तुम्ही भक्ती करत आहात, देव ते पाहत आहे. जर तुम्ही ही कथा पूर्ण ऐकली असेल तर कमेंट्समध्ये नक्कीच ओम नमः शिवाय श्री स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. आणि ही कथा तुमच्या कुटुंबासोबत नक्की शेअर करा. कदाचित कोणाचं आयुष्य बदलण्याचं माध्यम ठरू शकेल. साधी सोपी महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली पूजा 100 पटीचं फळ देते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.